नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना हप्ता हा कालच त्याचा GR निघालेला आहे। साधारणतः या राज्यामधल्या 92,36,000 शेतकऱ्यांना याचा उद्या त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय। साधारणतः 1,932 कोटी आणि 32,72 रुपयेचा निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार। त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या का प्रमाणामध्ये लाभ। संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार नमोचा 4,000 रुपयांचा हप्ता। महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस देणार 2,000 रुपये। होळीच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती खात्यावरती पडणार पैसे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना होणार याचा फायदा, सविस्तर बातमी जाणून घेऊया। नरेंद्र मोदी सरकारचा मोठा निर्णय, होळीच्या या सणावरती सरकारने अखेर शेतकऱ्यांना सगळ्यात मोठी दिली आनंदाची बातमी। सविस्तर बातमी आता आपण जाणून घेऊया। गेल्या 10 वर्षापासून नरेंद्र मोदी सरकार देशातील जवळजवळ 40 कोटी शेतकऱ्यांना दर महिन्याला 1,000 रुपये याप्रमाणे 12 महिन्याचे 12,000 रुपये शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती देण्याचा प्रयोग सरकारने राबवला आहे। त्याच प्रकारे महाराष्ट्र सरकार देखील आता वर्षातून 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्याची त्यांनी घोषणा केली आहे। आता हेच 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्याची प्रक्रिया उद्या मंगळवारपासून शेतकऱ्यांना सुरू केली आहे। तशा प्रकारे नमोचा हप्ता पहिल्यांदा 2,000 रुपये, नंतर दुसरा हप्ता 2,000 रुपये, अशा प्रकारचे 4,000 आणि महाराष्ट्र सरकारचा मिळून 2,000 असे 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे। परंतु कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येणार ते देखील सरकारने स्पष्ट केलं आहे। महाराष्ट्रामध्ये ही योजना गेल्या 7 वर्षापासून चालू आहे। जे शेतकरी अल्पभूधारक आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती 5 एकरपेक्षा कमी शेती आहे, अशा शेतकऱ्यांनाच हे पैसे येतात। परंतु काही शेतकऱ्यांना याचा अजूनही लाभ मिळाला नाही। मात्र सरकारने आता काही शेतकऱ्यांचे पैसे आता अडवून ठेवले आहेत का, त्याचं कारण ही महत्त्वाचं आहे। कारण की राज्यातील जवळजवळ 30 लाख शेतकऱ्यांनी अजूनही आपला स्वतःचा फार्मर ID बनवला नाही। ज्यांचा फार्मर ID नाही त्या शेतकऱ्यांना हे पैसे मात्र मिळणार नाही। ही सरकारने सगळ्यात मोठी घोषणा केल्याने आता मात्र महाराष्ट्रामध्ये फार्मर ID काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा आता लागल्या आहेत। त्यामुळे आगामी 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांनी जर स्वतःच्या शेताचा फार्मर ID काढून घेतला तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे 2,000 रुपये येतील, अन्यथा त्याचे कायमचे पैसे बंद होतील, हा सरकारने थेट इशारा दिलाय। नरेंद्र मोदी सरकारने देखील यावरती आपलं भाष्य करत उद्या नरेंद्र मोदी पंजाब हरियाणा या राज्यामध्ये सभा घेऊन बटन दाबतील आणि तेव्हा दुपारी 12 वाजता शेतकऱ्यांच्या प्रत्येक खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात येईल, अशी देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईमध्ये मोठी घोषणा केली। त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितलं की महाराष्ट्राचे देखील 6,000 रुपये आता आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती देणार आहेत। वर्षाचे 6,000 मिळून आता 2 महिन्याचे 2,000 रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। या निर्णयाचं स्वागत सध्या महाराष्ट्रातून शेतकरी बांधव करत आहेत, कारण की सणाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आल्यामुळे हा खूप मोठा उत्सव साजरा करण्यात शेतकरी आनंदाने पुढे जाईल, असं सध्या शेतकऱ्यांनी म्हटलंय। त्यामुळे महाराष्ट्रातील जवळजवळ 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येण्याची सुविधा सरकारने कालच केली आहे। राज्याचे शेतकरी कृषी मंत्री असणारे दत्तात्रय भरणे यांनी आज खूप मोठी घोषणा केली आहे। 4,200 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती स्थानांतरित करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून मंत्रालयातून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी याच्या हालचालीला सुरुवात केली असून त्यांनी मात्र याला परवानगी दिली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या 3 दिवसामध्ये शेतकऱ्यांसाठी ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी त्यांनी दिली आहे। आज दत्तात्रय भरणे यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी गेल्या 8 दिवसांपासून ही प्रक्रिया चालू होती, परंतु पैसे कधी येणार अशा शेतकऱ्यांचे वेगवेगळे फोन्स वगैरे येत होते। मात्र आज याच्यावरती मंत्रालयामध्ये निर्णय झाला। उद्याच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय होऊन शेतकऱ्यांसाठी जवळजवळ 4,200 कोटी रुपये खर्च करून ही योजना शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देण्याचा क्रांतिकारी निर्णय आज घेतलाय। त्यामुळे उद्या आणि परवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येण्याची सुविधा सुरू होईल, असं त्यांनी सगळ्यात मोठं वक्तव्य केल्यामुळे आता दत्तात्रय भरणे हे नेमके कधी, उद्या किती वाजता
पैसे शेतकऱ्यांना देणार हे आता लवकर समजेल. मात्र मित्रांनो, महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांनी अजूनही आपला फार्मर आय डी काढलेला नाही. तेव्हा त्या शेतकऱ्यांनी तुमचे सरकारचे सगळ्याच योजनांचे पैसे चालू ठेवण्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी काढणं खूप गरजेचं आहे. जर आपण अजूनही स्वतःचा फार्मर आय डी काढला असेल तर तो काढून घ्यावा, जेणेकरून तुम्हाला तुमचे पैसे तुमच्याच घरी तुमच्या बँक खात्यावरती येण्यास कोणताही अडथळा राहणार नाही. तेव्हा शेतकरी बांधवांनी पुढील 8 दिवसामध्ये 31 मार्च अगोदर फार्मर आय डी काढून स्वतःचे पैसे स्वतःच्या बँक खात्यावरती घ्यावे, अशी सरकारद्वारे त्यांना विनंती करण्यात आलेली आहे. तेव्हा आगामी काळात हे काम करून घ्यावे.